हा जण भोसवन आलं का जागवर येईल तामू फिरायला अटे येणं पुरा खतरनाक वाटत आहे एक दिन ना मस्त मास धरणार सुईन ना मस्त पैकी 300-400 रुपयानं मास लेना परी अटे येणं खेकड्या होईत पण नाही ये काही दखायणार आहे ना तेच ना खतच नाहीये ते डोरस न तर ते पाय फसेल तर मग स्वागत गाईस आज ना ब्लॉग में बसवन नवमी असं दुकान विन ना गोट्याला येल दखा रे गोट्या या दखा या बादले में या गोट्याला येल ना मला चॅलेंज कराय ना येतो पप्पा व म्हणे ग चोट नावणार तुम्ही व तर चला मग आता नवमी असला म्हणे चोट बी दखायला दे कशी चोट आणि गोट्या गोट्या आता खेत बघू आम्ही बाहेर चला आटे रिंगण पाहिल देत मग नवमी असला दखार म्हणे जुन्नी टोस न नवम्या मी बी ना तुम्ही एवढा वता बेक्का खेता बो बेक्का नेम होती माली चला मग आता नवमी असला दखार बघू आपली नेम कशी या दखा गोट्या बादले मग येते ना चाललंय रोकाव ठेव रे आटे दखा आपली नेम कशी या रोकाव ठेव या दखा गाईस गोट्या चला हुकावरा आता सांग रे कोणतीला आणू रे कोणतीला आणू सांग बेक्का नेम गाईस मावाली दाखल पण म्हणा बेक्का खेता मी गोट्या गोट्या उकाव सांग हा उकाव आण ओ आता तर पूछ क्या यार भाऊ कते उडलं ते गोटे तर काय उप पुरं जाना सोरी न तर मांग जाय त्याने गोटे आटे उकाव हान उप्पा दे आपले नियम दे दागरा कसे नियम एकमाज चल उकाव दाव कोणती रे कोणती दाव ती पहिया का मसर आय दागरा कशी नियम आपले येतात पेजी तर गाईज 2 गोटीसला मारना मी एकला बी होऊ शकणार ना डायरेक्ट दखा आता ना आटे ये ना मस्त खेळ थांबून 9 मेसला खेळा ना परिणत ना तता पोई जाय बो पोरेस मग बट्ट इस खावत ते येरा येरुईन आणि या गोट्या ये ना तेवर फक्त आज ना दिन रू दिसत कारण की आमना घर में बो आणवी बी बस करी टोन मग उचली बिचलेली चला मग आता आणवीने तयारी हुई रही नाही गाईज ओ भाई एवढा टिकोबाला आयल टोन पुचले हा टोन पुचले बाबा कौवैस ने झोपेल होती ती आता तयारी करी निसता खेवा ना काम रे तिला नाही आणवी हा तयारी करी न खेवा नाच काम रे मग आणि 9 मेस भी गया तर गोट्या खेत निट्ट ततली दारी गया आटे खी रही नाल तो कौवैस ना चला मग चालनात काय जा मग 9 मेस ना पुरा लटके जाल रही म्हणे माग आता जरा मस्त पैकी टाइम ना परे पोचवन कारण की ना बस स्टँड वर भी जाना आम्हाला बस में रात रखले वाला आता डोर हिराई नाही कोया ना बैल ना कोया अजून गंधूर बो याला काय करत हिराई ना मस्त्या करत हा जण भोसवन आलं का जागवर येईल तामू फिरायला अटे येणं पुरा खतरनाक वाट डायरेक्ट आता व 9 मेस काय रे चल चल आता जाऊ आपण आता जाऊ चल 9 मेस न येता मग आगावपणा करीत रे आय दखा आटे ना आमने गाडी लाई दिनत आता म्हणत ततली काटला चालणत आय दखा आता ना अवलवन ततले हांग असं ताम फिरायला पुरी बारी डौंडी येतात ती दखा नाही घार डायरेक्ट ओ भाई आता तर हिंगाला बी जाग ना 9 मेस आता का हा बसून आयदा का आता हिंगाला जागा ये पण पाय पशीत 9 मेस तर हिंगी जी हिंग दगड व पाय
पाठवलं गर्व कुद कुद तता चला उप्पा अय बागर आहे खेकड्या काय ना रे चला गाईज हिंगी ऊन तामू आतली काटला आता आता चाल नाही येत आयदा का आता येणं एकदम खतरनाक नजारा डायरेक्ट आटे येन गाईज अशी डोंडी रहे पुरी खतरनाक डोंडी डायरेक्ट पाणी जशा जशा आट ना तशा तशा डोंडी रहे मी आहे ना पहिलं मामाने असण्या मेंढ्या चारताना तर म्हणजे आउट टाइमला आठे मेंढ्याला येईल राहता मी घर ना लई जात आउट टाइमला आहे ना हे डोंडीवर बेक्काला कट्ट्यात त्या मेंढ्या डायरेक्ट पुऱ्या डट होई आगात दिन ना बुक्या करा त्यात ना पण आउट टाइमला आहे ना खतरनाक चरत्यात त्या मेंढ्या आठे डोंडी मग खेकड्या ना रे खेकड्या काय ना होणार आटे अंदा काय एक नंबर वाटेलाय नाही पाहू नको हो दामने बसेल राहतं बाहेर बिरिक लावणार नवम्या सारजण दामने बसेल राहत नवम्या पप्पा बाग चाल गाड़ी पे ना पूरे दूर ही लाना था मग तिथं का पूरी दूर लायला हमने गाडी चल आणि आटे ये ना पाणी ये ना अजून होता आता आता आटेल ते मुखानं आटे काहीच उगेल ना डोंडी डाउंडी काहीच ना तर ना एक नंबर होई जाय चा मांगला वर्षला ये ना तर आता ठेवते पूरा खतरनाक नाही यागार पूरा खतरनाक होता गार्डन सारखा एकदम भारी नरम ते ये ना कोलांट्या बी खातात नवमेस ना म्हण ना नवमे हा याटे खातात ना हो बजरई थांबी जा नवमेस हो भाई याय बी बुर रही ना या नवमेस एक नंबर वाटे रही ना गई आटे का पानी एकदम भारी आता ना तो नको रे हो मास चमकाई जात ना ते ततली काटला कोण काय जा ते ततली काटला नको रे नवमेसन दगऱ्या ना आटे यानं खेकड्या होईत पण नाही नु ये काही दखायणार आहे ना तेच ना खतच नाहीये ये ते डोरस न तर ते पाय फसेल आता पाणी पिवायला येत होईल डोरसला ते मग नवम्या पै आता अहो जारण गाईस अर्धा बुरी जायला होता जवळ पाणी होता फुल धरण भरेल होता तवय अर्धा मर्धा मजम बुरी जायला होता उच्च यानं पान कोंबरीना खोपा बी आको त्यातलं पाणी होता डायरेक्ट चाल ना मी आता आणि आम चालणार आता ही बाग येता यानं काही भारी वाटे राही नाही मुक्काल दिन मग जर येवा ना एकदम भारी वाट डायरेक्ट चालना नवमेस पै हाको पाहू नको नवमेस एक दिन ना मस्त मास धरणार सुईना ना मस्त पैकी 300-400 रुपयानं मास लेना परी आणि मग भुजी खाना परी आटे 2-4 जणसला लईसन नवमेसला बी लईना परी ना नवमे मोठलं मास भुजेल खावाला चला मग हो भाई दखा आता ये ना पुऱ्या येरी जेरी खंडेला वावर वालच नाही येरी त्या धरण ना काढदारी खंडेल पाणी दुनिया भरणार आहे यंदा येन भो धरण ना आटणार ना डायरेक्ट फुल पाणी होता ना यंदा त्यामुळे अजून ना ऐदा का पार मै लगून ना पुरी मै बुरी जायला आई पुरा पाणी येणं तर येणं या दिनच म्हणा ना पाणी हवा आता खरकी जायला रे अहो डायरेक्ट आता सुद्धा रहे ना पाणी बट्टा आता खरकी जायला रे चला मग चालनत गई जामू हमने गाडी निगम गण फिराई गया उसवन नवमेस तर बेक्का कोलांट्या काय राहणार ती बघतो ततला वावर मग चला आयदा का ते गाडी लायला हमने पहिलं नाही ना हातान गेलं तसे फिरीसन नाशीन मासे होऊनच चला मग आता ना गरज आम्हाला आको बस स्टँड वर जाना है ना नवमेस तर कवय ना पैरही ना आता दा कशा दमी गया तो हो नवम्या कथा निघणार तर भाऊ आपण हा ओ पाई आयदा काय आता निघणार चला आता
पप्पा आता निघण्याला जायचा मग आणि ततानं उतरी चालणार ततर फशीत जातोच कधी आम्ही आता नाही चल लय हात लय चला मग हो पाव्या का घार आहे ना मी तू पहिलं येईन ग येईन अरे पाय डाळाला चाले झालं नवमेस खरंच नवमेस तो वाऱ्याला ढकल ना परत आठव तो विचार आता ना र आता चला या आटे बियात मास राखणारच नाही खाटा यात आठी आखो आणि आम्ही गाडी आठी लायल होती आणि आम्ही जायला होता ती बाग फिरायला पुरं भारी वातावरण पुरं खतरनाक मौसम ना पुरं भारी वाटी राहणार आज फर्स्ट टाइम आता येईल ना तर ये ना आम्ही तटेनच फिर जातात चला मग आपली गाडी पही गए चले ना मी याय भी बुरा में आता चलो आपको बस स्टैंड वर जाना है घर न भी वाट देखत हुई